मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळण्यासाठी शासन प्रयत्नशील। लवकरच खात्यात जमा होणार 4500 रुपये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचताना दिसते आणि यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जनसामान्यांच्या मध्ये आणखी मोठी होताना दिसते। एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणीसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचा विरोधकांचं म्हणणं आहे। या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली, परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावेत। पण 4500 रुपये महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झालाय। राज्य सरकारकडून जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते। अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही। त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली। पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता, ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत। 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।